नमस्कार. महाराष्ट्र हवामानमध्ये आपलं स्वागत आहे. मी शेखर करमरकर. आता रेकॉर्ड करतोय ते 25 जुलै 2026 सकाळी रेकॉर्ड करतो आहे. आत्ता इथे वारं दाखवतोय मान्सूनचं वारं जे 3000 फूट उंचीवरनं. आता मी नेहमी 3000 फूट किंवा 5000 फूट उंची का घेतो? कारण त्या लेव्हलला अडथळे खूप कमी असतात. वाऱ्याचा वेग जास्त असतो. त्याच्यामुळे वारं ॲक्चुअली कसं वाहतंय हे आपल्याला कळतं आणि ढग जे तयार होत असतात, ते वरच्याच लेव्हलमध्ये तयार होतात. खाली फक्त पाऊस पडतो. त्याच्यामुळे हे वारं बघणं फार म्हणजे पटकन कळतं सुद्धा आणि आवश्यकही असतं. आता हे वारं जे सध्या आहे त्याचे 2-3 प्रकार चाललेत, ते मी तुम्हाला एक-एक सांगतो. एक भाग आहे तो इथून सुरू होतो. तो भारताच्या खालनं जातोय. तो इथून पूर्ण जाऊन हा पुन्हा तैवानपाशी इथं सायक्लोन आहे. बऱ्यापैकी सायक्लोन आहे. त्याचं स्पीड पण वाढत चाललेलं आहे. त्याच्यामुळे दक्षिण भारताचा बराचसा पाऊस त्या सायक्लोननी शोषून घेतलेला आहे. आता दुसरा जो भाग आहे इथे, तो इथून येतोय आणि हा बंगालच्या उपसागरात पण एक सायक्लोन तयार झालाय. त्याच्यामुळे पण इथे बरंचसं पाऊस आहे. हा झाला दुसरा भाग. आता तिसरा भाग जो आहे, तो इथे हिमालयाच्या बाजूनी जातोय आणि इथे गोल फिरून हा गुजरातपाशी फिरतोय. म्हणजे सध्या हे जे वारं येतंय सोमालियापासून, त्याचे साधारणतः 3-4 भाग झाल्यासारखे झालेत. खालचा जो भाग आहे, तो भारताला वळसा घालून पार तैवानपर्यंत जाऊन पोहोचलाय. त्याच्यामुळे दक्षिण भारताचा बराचसा पाऊस तो घेऊन गेलेला आहे. नंतर दुसरा जो भाग आहे, तो बंगालच्या उपसागरात आहे. तिथं बराच पाऊस आहे, पडणारी आहे. आणि तिसरा आहे तो फिरून हिमालयाच्या पायथ्यापासून जाऊन हा गुजरातपर्यंत जाऊन तो सायक्लोनमध्ये रूपांतर झालाय. पण तिथे पण भरपूर पाऊस आहे. तर ह्या सगळ्याचा पावसावर काय परिणाम होणार आहे ते सांगतो. आता मगाशी मी जे वारं दाखवलं त्याचा परिणाम कसा होतो ते आधी मोठ्या भागात दाखवतो. तर हे जे वारं इकडून येतं आहे आणि हे भारताच्या खालनं जाऊन इथं जातंय आणि हे पुढे इकडे तैवानकडे जातंय. तैवानकडे तर पाऊस आहेच कारण तिकडे हरिकेन सायक्लोन सुरूच आहे. पण जाताना इथं जे तटतं त्याच्यामुळे इथं मोठ्या प्रमाणात पाऊस दिसतोय. नंतर दुसरा जो भाग आपण बघितला, की तो इथे बंगालच्या उपसागरात एक सायक्लोन झालाय. त्याच्यामुळे इथं सगळ्या मोठ्या प्रमाणात तो पाऊस आहे. तोच पाऊस त्याच प्रभावाखाली विदर्भापर्यंत तो पाऊस पोहोचलेला आहे. आणि तिसरा जो पट्टा आहे, तो हिमालयाच्या पायथ्याशी जाऊन गोल फिरून इथे येतोय. त्याच्यामुळं ह्या अहमदाबाद ते सुरत ह्या पट्ट्यामध्ये पाऊस आहे. आणि इथं जाताना हा जो भाग आहे मुंबईपाशी, तर त्याच्यामुळे सुरत ते मुंबई रत्नागिरीपर्यंत बऱ्यापैकी पाऊस आहे. आता आपण बघितलं, की इथे म्हणजे मी डॅश लावून काढतोय आता डॅश लाईन. तर इथे पाऊस नाहीये म्हणजे हा जो भाग आहे म्हणजे दक्षिण भारताकडे येणारे मान्सूनचे वारे अल्मोस्ट नाहीच आहेत. त्याच्यामुळे एकतर वारं वर गेलंय, वर म्हणजे उत्तरेकडे गेलंय किंवा दक्षिणेकडे गेलंय. त्याच्यामुळे हा जो पट्टा आहे, हा पूर्ण इव्हन श्रीलंका सुद्धा तिथं पाऊसच नाहीये, ढगही नाहीयेत आणि तिथे मान्सूनचं वारं आणि पाऊस काहीही येत नाहीये. त्याच्यामुळे महाराष्ट्राचा जर विचार केला, तर एक जो भाग आहे, तो मुंबईचा पट्टा आहे, तिथं पाऊस पडणार आहे. दुसरा जो भाग आहे, तो बंगालच्या उपसागराकडनं त्या सायक्लोनच्या परिणामाखाली जो विदर्भात नागपूरपर्यंत पट्टा येतोय, तो एक पाऊस पडणार आहे. आणि तिसरा भाग म्हणजे जो अ, दक्षिणेकडे पाऊस नाहीये, त्याच्यामुळे मराठवाडा आणि सोलापूर वगैरे भाग कोरडा राहतोय. आता हा जो पाऊस दाखवतोय, तो येत्या 5 दिवसाचा एकत्रित पाऊस आहे. आता त्याच्यामध्ये सुरत, वापी, वलसाड तिथे तर आता पूर सुरूच आहेत. मुंबईमध्ये पण त्या मानाने पाणी भरलेलं होतं पालघर भागामध्ये आणि पुढच्या 5 दिवसात सुद्धा तिथं बऱ्यापैकी पाऊस अपेक्षित आहे. घाटमाथ्यावर त्या मानाने कमी आहे आणि जसं आपण बघितलं, की सोमालियाकडून येणारं वारं हे साऊथकडे फारसं नाहीये. त्याच्यामुळे महाराष्ट्राचा भाग म्हटला तर सिंधुदुर्गकडे पाऊस कमी आहे. घाटमाथ्यावर जिथं रत्नागिरी, सिंधुदुर्गमध्ये सारखाच पाऊस पडला पाहिजे.
परंतु इथे ऑरेंजचा जो आहे तो कमी दिसतोय पट्टा. आणि वरती म्हणजे रत्नागिरीपासून वरती पार वापी सुरतपर्यंत तिथं पावसाचं प्रमाण जास्त आहे. आता ह्यानंतर अ, बंगालच्या उपसागरात जो पट्टा तयार झालाय, सायक्लोन तयार झालाय, त्याच्या परिणामाखाली गोंदियामध्ये, म्हणजे ही महाराष्ट्र बॉर्डर आहे, गोंदियामध्ये, गडचिरोलीमध्ये, ही गडचिरोलीची बॉर्डर आहे. साऊथला थोडा कमी आहे, परंतु तिथेही भरपूर पाऊस आहे. आणि तो पट्टापासून साधारण नागपूरपर्यंत, म्हणजे हा जो भाग आहे, हा त्या बंगालच्या उपसागराच्या सायक्लोनचाच विस्तारित पट्टा म्हणता येईल. त्याच्यामुळे इथे भरपूर पाऊस आहे. जर आपण मोजलं तर 150 ते 200 एवढा पाऊस दाखवतंय. नागपूरकडे येतोय तसं कमी होतंय, म्हणजे 100 पर्यंत. तरी हा भरपूर पाऊस आहे. म्हणजे ह्या भागामध्ये म्हणजे नागपूर, भंडारा, नंतर इकडे उमरेडपर्यंत, गोंदिया जवळ-जवळ पूर्ण जिल्हा, भंडारा जवळ-जवळ पूर्ण जिल्हा आणि मग बराचसा नागपूर जिल्हा. तरी आणि खाली इथे चंद्रपूर आणि गडचिरोली हा सगळा भाग जो आहे, तो भरपूर पाऊस आहे येत्या 5 दिवसामध्ये. नंतर उर्वरित जो भाग आहे, म्हणजे आतापर्यंत जो सांगितलं नाही, त्याच्यामध्ये पाऊस बऱ्याच ठिकाणी आहे. म्हणजे चांगली गोष्ट आहे ही. मग त्याच्यामध्ये संभाजीनगर पासून ते अमरावती, नागपूरपर्यंतचा भाग, नंतर वरती एम-पी बॉर्डरपर्यंतचा सगळा भाग, नंतर मुख्य म्हणजे नांदेड जिल्हा, नांदेड जिल्ह्यात बऱ्यापैकी पाऊस आहे, म्हणजे 70-80 वगैरे दाखवत आहे. लातूरच्या नांदेडकडच्या भागात आहे, लातूरकडनं धाराशिवकडे, सोलापूरकडे जाताना पण बऱ्यापैकी पाऊस आहे. म्हणजे हा जो पाऊस आहे येत्या हा जो पट्टा आहे विदर्भाकडनं येणारा, त्याचा परिणाम म्हणून इथे भरपूर पाऊस दिसतो आहे पुढच्या 5 दिवसामध्ये. त्याच्यामुळे मग लातूर, धाराशिवचा बराच भाग, नंतर बीड जिल्ह्याचा भाग, नांदेड जिल्ह्याचा जवळ-जवळ सगळा भाग, नंतर यवतमाळ, करंजा, लाड, नंतर इकडे जळगाव, पाचोरा ह्या भागात बऱ्यापैकी पाऊस आहे. म्हणजे 50-60 मिलीमीटर, म्हणजे अगदी पिकांना व्यवस्थित पाऊस मिळेल इतपत तो पडतो आहे. म्हणजे ही चांगली गोष्ट आहे. म्हणजे हा जो मधला पट्टा आहे तिथे पूर्ण चांगल्या प्रकारे पाऊस पडणार आहे. आणि आता फक्त एक पट्टा जो राहतो तिथे मात्र पाऊस 15-20 मिलीमीटर, म्हणजे बराच कमी आहे. आणि तो जो पट्टा आहे, तो साधारणतः मालेगावपासून सुरू होतो. मग तो अहिल्यानगर, नगरचा बराचसा भाग, सोलापूर जिल्ह्याचा बराचसा भाग, सातारा, कोल्हापूर आणि पुणे जिल्ह्याचा पूर्व भाग. म्हणजे साधारण मी तुम्हाला जर बॉर्डर काढून दाखवायची म्हटली, तर तो जो भाग आहे जिथं पाऊस कमी दिसतोय, तो साधारणतः असा येईल. म्हणजे बीड, संभाजीनगरचा इकडचा म्हणजे पश्चिमेकडचा भाग मालेगावपर्यंत, आणि हा घाटाकड घाटापर्यंतचा साधारण ही बॉर्डर झाली खालची. तर एवढा जो पट्टा आहे, तर त्याच्यामध्ये पाऊस अजूनही कमी आहे. आणि त्याचा परिणाम दुष्काळावर कसा होतोय हेही मी तुम्हाला थोडक्यात दाखवतो. आता ही जी परिस्थिती दिसतेय ती दक्षिण भारतामधल्या दुष्काळाची आहे. आणि त्याच्यामुळे दक्षिण भारतात जवळ-जवळ पाऊस नाहीच आहे. जमीनही कोरडी पडलेली आहे. आणि हा जो ब्राऊन कलरचा भाग दिसतोय, म्हणजे खम्मम म्हणून आंध्र प्रदेशमध्ये जिल्हा आहे, तर तो वाढत चाललाय. नंतर हा जो दुष्काळ आहे, तो महाराष्ट्रात हळू-हळू पाय पसरायला लागलेला आहे. म्हणजे जमीन कोरडी होतीच, परंतु आता तिथे अजूनच दुष्काळ वाढतोय. म्हणजे हा जो कोल्हापूरपासून इकडे एक पट्टा पुण्याच्या इंदापूरपर्यंत वगैरे गेलेला आहे. नंतर इकडे लातूर, सोलापूर, धाराशिव भागात तो पसरायला लागलाय. आणि जर आपण एक आठवड्यानंतरची परिस्थिती बघितली, म्हणजे आता आपण थोडं महाराष्ट्र झूम इन करून दाखवतो. तर सध्या जे दिसतंय ते अकलूज ते इंदापूरपर्यंत, आणि इकडे कोल्हापूरचा काही भाग, आणि इथे लातूरच्या आसपास, धाराशिव, थोडा सोलापूर. हे बघा, हे लक्षात ठेवा. आता एक आठवड्यानंतरची परिस्थिती काय असेल हे दाखवतोय. तर हे प्रचंड घुसतोय. आणि मगाशी जो कमी पावसाचा प्रदेश दाखवला तुम्हाला, त्याच भागामध्ये हे दुष्काळाची परिस्थिती आपल्याला वाढताना दिसते आहे. आता इथे जे दाखवतोय मी ते आजचं जमिनीत पाणी किती आहे हा भाग दाखवतोय.
बाकी बऱ्यापैकी पाऊस झालेला आहे सगळीकडे, त्याच्यामुळे उत्तर महाराष्ट्रामध्ये तो फारसा प्रॉब्लेम नाही आहे. परंतु जिथं दुष्काळी भाग दाखवतंय त्याच भागामध्ये पाण्याचं प्रमाण जमिनीत हे बरंच कमी आहे. आता हा जो पांढरा भाग दिसतोय तिथं म्हणते ते 70%. 70% ओल आहे, 30% जमीन कोरडी पडलेली आहे एखाद्या ठिकाणची. म्हणजे हे 40 सेंटीमीटर म्हणजे साधारण 1.5 फूट खोलीपर्यंत जमिनीत किती पाणी आहे हे ते साधारण मोजून दाखवतं. तर बराचसा भाग आहे जिथं 50, 60, 70% पाणी आहे. जिथं पिकं जर तुम्ही विहिरीचं, कॅनलचं पाणी देऊ शकलात, ड्रिप वगैरे वापरू शकलात तर पुरेल. परंतु पाऊस समाधानकारक नाहीये तिथे. आणि जर आपण सोलापूरकडनं या भागात आलो, तर तिथे कोरडेपणा वाढत चाललेला आहे. आणि एक ही सध्याची स्थिती आहे. एक आठवड्यानंतर जर आपण बघितलं काय होईल त्याचं ते, तर एकदम वाढतोय तो भाग. म्हणजे अ, आता कसं झालंय महाराष्ट्राचं, की एक 2 भाग झाल्यासारखे, 3 भाग झाल्यासारखे झालेत. एक भाग आहे तो किनारपट्टीचा आणि घाटमाथा, जिथं भरपूर पाऊस झालाय, तिथं काहीच पाण्याचा प्रश्न नाहीये. दुसरा भाग जो आहे तो अ, नागपूरकडचा म्हणजे विदर्भातला बराचसा, तिथेही बऱ्यापैकी पाऊस झालेला आहे. आणि तिसरा जो भाग आहे तो मात्र ह्या दोन्हीच्या मध्ये सापडलेला पट्टा दिसतोय. तो साधारणतः आपण बघायचा म्हटला तर हा नांदेड पासून साधारण सुरू होईल. नांदेड, हिंगोली, जळगाव, मालेगाव, नाशिक, पुणे, कोल्हापूर हा इकडपर्यंत आणि मग सगळी खालची बॉर्डर सोलापूर, बीड वगैरे. तर हा जो मी काढून दाखवलाय तर तो स्ट्रेस म्हणूया. स्ट्रेस म्हणजे पाणी कमी पडतंय तिथे. पाऊस फारसा पडलेला नाहीये, पाऊस कमी झालेला आहे. आणि त्याच्यामुळे हा भाग दुष्काळीकडे त्याची वाटचाल सुरू झालेली आहे. तर सध्या एकंदरीत ही अशी परिस्थिती आहे. बरेच जण आमच्या गावात किती पाऊस पडेल किंवा वारं किती कधी कमी होईल वगैरे विचारतात. सध्या जर आपण वारं बघितलं तर वारं भरपूर आहे. विशेषतः दुपारच्या वेळी खूप भनान वारं सुटतंय सगळीकडे आणि हे अजूनही चालूच राहील पूर्ण 4-5 दिवस असं दिसतंय. म्हणजे जर आपण दुपारचं वारं बघितलं तर 44, 40, 45 आणि विदर्भाकडे मात्र जरा कमी म्हणजे 25-30 किलोमीटर पर आवर. परंतु रात्री हे वारं थोडं कमी होऊन जातं. म्हणजे इथं रात्री जर बघितलं आपण तर मग ते 20, 25, 16 अशा लेव्हलला येतं. त्याच्यामुळे जर तुम्हाला वाऱ्याचा प्रॉब्लेम असेल तर तुम्हाला संध्याकाळी रात्री त्याच्यावर काम करायला लागेल. दिवसा मात्र भनान वारं आहे हे खरं आहे. आता तुमच्या पर्टिक्युलर गावाचं इव्हन शिवारापर्यंतचं पाऊस, वारं येत्या काही दिवसात कसं आहे, हे बघण्यासाठी मी व्हिडिओ बनवलाय. त्याची लिंक डिस्क्रिप्शनमध्ये दिलेली आहे. तुम्ही दिवसातनं 2 वेळा तरी ते साधारण बघत चला. त्याच्यामुळे तुम्हाला हवामानाचा अंदाज व्यवस्थित येईल. आपल्या स्वतःच्या गावात, शिवारात किती पाऊस आहे, किती वारं आहे ह्याचा अंदाज यायला लागेल आणि हळू हवामान कसं वाचायचं हेही बघता येईल तुम्हाला. हे सगळे मॅप मला काही स्पेशल नाहीये माझ्याकडे. तुम्ही पण बघू शकता आणि त्याच्यातून शिकू पण शकता. जर काही अडलं तर तुम्ही विचारा, मी उत्तर द्यायचा प्रयत्न करेन. परंतु आपण हवामान साक्षर होणं आणि प्रत्येकाने स्वतःच्या गावचं, स्वतःच्या शेताचं हवामान बघायला शिकणं ही फार आवश्यक गोष्ट आहे आणि चांगली गोष्ट आहे. तुम्ही स्वतःच्या शेतातलं हवामान बघताना आयकॉन मॉडेल वापरा. युरोपियन मॉडेल फारसं ॲक्युरेट नसतं असं माझा अनुभव आहे आणि GFS मॉडेल जे आहे, जे अमेरिकेचं आहे, ते फारसं इथे काम करत नाही. ते अमेरिकेसाठीच विशेषतः बनवलेलं आहे. त्याच्यामुळे तुम्ही आयकॉन मॉडेल वापरून पाऊस, वारं बघा आणि प्रत्यक्षात काय होतंय तेही बघा. ह्याच्यामध्ये फार मोठा फरक आहे का नाही, का साधारणतः जे दाखवलंय तसंच होतंय, हे कॉमेंटमध्ये लिहून सांगा. आणि याचा परिणाम असा होईल की आपण हळूहळू आपल्याला ह्या गोष्टी कळायला लागतील. तर आता उद्या भेटूया. तोवर नमस्कार.